नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता जस्ट ना म्हणजे तुम्ही झोपेतून उठलेले आहे. आता मला नाही झालं की एक नंबर आलेले आहे. आता मस्त जातो थोडं पडी घेतो. पण किती उठले उठले मी कॅमेरा फेस उठले उठले कॅमेरा दिसतो मला. लय अवघड क्रिएटरची लाईन सांगूच नाही शकत. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला आता भेटते मी तुम्हाला आंघोळ बिंघोळ केल्यावर सगळं झाल्यावर चला. तर काही जाते मी चाललेलो आहे ड्युटीला, हे बघू शकताय. आणि याच्यात आहे ना ते बाहेर पाऊस चालू झाला यावेळी, काय म्हणतो काय. तर बाहेर पाऊस चालू झाला, एवढा जिव्हार आलं जायचं अरा पा. तेव्हा गाडी कशी धुतली, चेक चेक धुवून निघली. आता वाटण घेतलं पुसाला, आता पुसतो. आणि ड्युटीला एवढा जेव्हा राहिलं मला लई चिक 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 झालेली आता. तर डायरेक्ट आपण आता क्लिनिकला गेल्यावरच भेटू आता, चला. तर काहीच मी आता आलेलो आहे ड्युटीला. पाऊस चालू होता. केस बा कसं झालं काय काय नाही तुम्हाला. तरी दादा नात करती काय, यावंच लागत यावंच लागत. तर चला मी आता रील शूट करून घेतो आता मस्त पैकी. मिनी ब्लॉग तरी हे करत रील बी सगळ्या गोष्टी आहे गाईज. आता काय थंडी वाजू राहिली, थंडीवरून एक रील शूट करतो. आता दवाखान्यावर चला भेटू. आणि गाईज माझं काम वगैरे आवरलेलं आहे या ठिकाणी. थोड्या वेळ मोबाईल पाहत बसलो होतो आणि मग म्हणलं आता ब्लॉग काढू. अरे मी किती येडा आहे ना गाईज, तुम्हाला पोटायला सांगत. मला जो नाद लागला ना तोच लागतो. मला जर मोबाईल पाहायचा नाद लागला मोबाईलच पाहतो मी. फिरायचं जर लागलं तर फिरतच असतो. तर स्टेट्यून ब्लॉगमध्ये फक्त कंटिन्यू राहा. ज्यांनी कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. ते भेटू आपण तुम्हाला थोड्या वेळात, चला. काहीच मी आता मम्मीला सोडायला गेलो, तो रिमझिम पाऊस आला, भिजलो नाही का. पण मग आता डोक्यात फक्त एकच विचार आहे, घरासमोर चारचाकी लवकरच उभे करायचे आपल्याला. आता आता काही जीवाची राख करणार आहे मी, पण चारचाकी उभी करणार आहे. आणि एक टाइम असा असणार आहे 2027 नाही 28-29 मध्ये 4 फोर व्हीलर दारात उभे असेल. फोर व्हीलर तर जास्त राहील पण माणसं कमी राहील चालवला. शब्द आहे आपला. ह्या वर्षी एखादी तरी, येणाऱ्या वर्षी एखादी तरी फोर व्हीलर दारात उभी केल्याशिवाय राहणार नाही. ते बी स्वतःचं घर आणि स्वतःच्या घरासमोर गाड्या, ते बी स्वतःच्या जीवावर घर बांधणार आहे मी. आता आहे घर आहे 750 स्क्वेअर फूटचं आहे. पण ते आई वडिलांनी लय कष्ट करून घेतलेले, त्या कष्टाची जाणीव मातीत नाही जाऊ देणार, आई शपथ सांगतो मी. तर फक्त आता एकच आहे डोक्यात, चारचाकी लवकरच उभी करायची. तर आता डायरेक्ट चारचाकी कधी उभी होईल ते तुम्ही बी पहा. आता हे 8 तारीख जाऊ द्या. आता 8 तारखेच्या नंतर आहे ना एकदम थाटात चारचाकी उभी करतो मी पाप. तर आता मस्त दवाखान्यात बसले फोन मायाला. दिवस चालले आपले आता चांगलेच. तर भेटू आता पुढे. हां, आणि एक सांगायचं आहे, पहिले टू व्हीलरसाठी तरच होत होतं, आता फोर व्हीलरसाठी. काही दिवसांनी सगळ्या गोष्टी राहील. तर काहीच मी घेतलेलं आता जेवण करायला. आज आहे बटाट्याची भाजी आणि पोळी. आता वाजलेले 1:30, म्हणजे 2 वाजले, फक्त 20 मिनिटं बाकी आहे. जेवण करतो मस्त आणि मग घरी जातो. आपला पॅटर्नच वेगळा आहे. तर चला आता जेवण बिवण करू मस्तपैकी, मग गाडीवरती घरी जाऊ. आता डायरेक्ट घरी जातानाच भेटतो. तर काहीच मी आता चाललेलो आहे घरी, बघू शकतो मी. आता आता झालेली आहे आपल्याला सुट्टी, तर आता घरी जाऊ मस्त. घरी जाऊ, मला काही जेवण करायचं नाही आता, मी तर जेवण केलंय. आता घरी जाऊ आणि थोडा वेळ आराम करू, मस्त आयुष्य आराम करू. आणि मस्त आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मला कॉल येतोय, मी आता रस्त्याने जाता जाता भेटतो. तर काहीच मी आता चाललेलो आहे घरी, नाही का. एकदम निवांत मध्ये चाललो आता गाडीवरती मस्त. आता घरी जाऊ, थोड्या वेळ आराम करू आणि मग ड्युटीला येऊन जाऊ, आहे की नाही. आता टू व्हीलर वरती फिरतोय, शब्द आहे आपला. एक दिवस
दारात 4 व्हीलर उभी केल्याशिवाय शांत बसायचं नाही. थोडे दिवसानं एक 4 व्हीलर उभी करू आणि त्याच्यानंतर आहे ना एवढ्या 4 व्हीलर उभी करू आपण. अगोदर 2 व्हीलर घेतल्यावर पहिलं घर घेऊ आणि मग एवढ्या 4 व्हीलर उभ्या करू ना की जेवढे मेंबर नाही का 4 व्हीलर चालवायला त्याच्यापेक्षा 2 पटीने जास्त एवढी मेहनत करू. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकन क्लिक करावं लागेल. बेल आयकन क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला रोज ब्लॉग पाहावं लागेल. तर पटापट सबस्क्राईब करा. तुमच्या आशीर्वादानं आपण सगळं करू. फक्त ब्लॉग कंटिन्यू बघत चला. स्टे ट्यून. तर आता भेटतो तुम्हाला ते 4 वाजता नाही का, मस्त ब्लॉग वगैरे करते संध्याकाळ. तर आता चला 4 वाजता भेटू आपण ब्लॉग कंटिन्यू. तर काही तुम्ही फायनली आता घरी आलो. मस्त फॅन लावला तिकडे आणि मधून मस्त रातचा बड्डे बोलील होता. कारण की ते ना हे पण नंबर शेवटी अर्जुन भोगला मग त्याला काय विषय तर चला. मी आता ना घरी घेऊन आलो. आज पाऊस चालू आता थोडं भिजलो. मग आता जशी पडी घेतली आता म्हणजे थोडं झोपून राहू आता. मग उठू चहा पिऊ. चहा सोबत तुपाची पोळी जाऊन मी जाऊन. तर चला भेटू आपण दवाखान्यात गेले सुरू. तर काहीच मी आता क्लिनिकला आलोय. जस्ट मध्ये आलो. आता बसलो. आता डोक्यात विचार चालू आहे रील काढू म्हणून एखादी. तर आता रील वगैरे काढतो मस्त पैकी. व्हिडिओ काढू. कॉमेडी. तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मी एखादी रील काढतो. चला. तर आता झालेली ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कारण की बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे मी आताच ब्लॉग एंड करतोय. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये ना. हा गाईज आजचा ब्लॉग आहे. आय होप खरंच 3 मिनिटाच होणार. सॉरी बरं का. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.